बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता, विठू तुझेनी माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली, विठू तुझेनी माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. पोर मेले बरे झाले देवे माया विरहित केले, विठू तुझेनी माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता, विठू अरे तुझेनी माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. सलावात प्रमाणे आपल्या जवाहरनगर मधील असणारे भव्य दिव्य असं पांडुरंग परमात्म्याचं मंदिर आणि या मंदिराच्या प्रांगणामध्ये गेले 15 वर्ष झालं चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, जगद्गुरु तुकोबरायांचा बीजोत्सव सोहळा आणि अशा भव्य दिव्य सोहळ्याच्या निमित्तानं माझ्यासारख्या पामराच्या वाटणीला आलेली ही सेवा आहे. आता एवढ्या लोकात कीर्तन करायची आपली काही योग्यता नाही. सेवेलागी सेवक झालो तुमच्या खूप मला वाटतंय मी त्याच्या पलीकडे मंडप असायचा. एक 5-7 वर्षापूर्वी सलग 2-3 वर्ष होतो सेवेला. मधला काळ गेला आणि आलोय. खूप सेवेसाठी जो काय अभंग आहे तो अभंग जगदवंते जगद्गुरु तुकोबरायांचा या ठिकाणी अभंग आहे. स्वतःच्या संसाराचं वर्णन करतात तुकोबराय. संसाराचं वर्णन करत असताना या अभंगाची जोड इकडे त्यांचं व्यावहारिक संसारिक चिंतन आणि इकडे आध्यात्मिक ज्ञान दोन्हींची सांगड घालायची आहे. व्यवहारातलं हे तुकोबराय सांगतात आणि इकडे आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघायचं आहे. आणि जोपर्यंत म्हणतोय अभंग सुटत नाही तोपर्यंत कीर्तन सोडणार आधी ठरलंय आमचं. बरं का बा, आधी ठरलंय आमचं. तुकोबराय संत महात्मे आहेत, लक्षात ठेवा. संत महात्मे कशासाठी येतात? वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम. आता प्रमाण असं जात पाठीमाल्या अवतारातले नामदेवराय बघा तुम्ही, नामदेवराय तुकोबरायांचं प्रमाण आहे. जे जे धरले अवतार तुकाद्याच्या बरेच प्रमाण येतील. चौयुगाचा भक्तनामा पाठीमाल्या अवताराले नामदेवराय लक्षात ठेवा. आता नामदेवराय हे निस्सीम भक्त होते देवाचे. नामदेवरायांचे एवढे रेवले देऊळ औंढ्या नागनाथला मंदिरच. नामदेवाच्या आतनं काय खावा, निवद खावा, काय देवावर अधिकार असेल ते नामदेवराय. आणि नामदेवराय ना कविता विद्या प्राप्त झाली. नामदेवराय सहज 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 महाराज अभंग लिहायचे. अभंग लिहिता लिहिता अगदी स्फूर्ती आली अंगामध्ये. नामदेवराय देवाला म्हणे, देवा अरे 100 कोटी तुझा अभंग लिहिन. किती कोटी? 100 कोटी प्रतिज्ञा केली. आता ती प्रतिज्ञा काय तुमची आमची नव्ह, आम्ही सकाळची वेगळी, आमच्या प्रतिज्ञा काय एक नामदेवरायची प्रतिज्ञा आहे. देवा 100 कोटी अभंग लिहिन. देव म्हणले नामा अरे 100 कोटी अभंग लिहायचं मनात ठरवलंच नाही, प्रतिज्ञा केली. पण हे कलियुग आहे, इथं माणसाला आयुष्याला मर्यादा आहे. अल्पायुष्य मानव देही शेत गणिले ते काय मध्ये पालत्व पिडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. माहिती नाही का नामा? अरे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये माणसाला आयुष्य किती आहे? 100 वर्ष आहे. 100 वर्ष जगत नाहीत पण आहे. शेत गणिले ते मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय कधी करणार आहे? आता देवा म्हणजे काय करायचं? मी तर प्रतिज्ञा केलेली आहे. आणि मग पुन्हा नामदेवरायातल्या घरातल्या सगळ्या माणसांनी महाराज आपण पंढरपुरामध्ये जातो ना, तिथं नामदेव पायरीजवळ घरातल्या सगळ्या माणसांनी घरातल्या 14 माणसांनी महाराज जिवंत समाधी घेतली. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पायरी. पहिलं दर्शन कुणाचं आहे? नामदेव पायरीचं. ह्यात दर्शन घडलं तर निदान सेल्फी तिथनं कसं काढून येते. स्टेटस लावला की आलं पंढरीनाथचं. आले महाराज नामदेवराय. आणि मग आता म्हणले काय करावं देवा? मग घरातल्या सगळ्या माणसांनी तिथं महाराज जिवंती समाधी घ्यावी. पण एक वासना राहिली होती, कळते का? जन्माला 2 वासना आहेत, एक सदवासना आणि एक दुर्वासना, दोन्ही. आता वासना राहील नाही तर कोणती? मला 100 कोटी अभंग करायची, ती वासना राहिली. त्या वासनेपोटी महाराज पुन्हा तेच जगद्गुरु तुका
अवतार कुणाचा नामयाचा संप्रदाय सकळाचा बरेच प्रमाण देतील ज्ञान याचा एका आणि नाम याचा तुका कळते का ज्ञानोबर आहे तेच एकनाथ महाराज आणि नामदेव आहे तेच तुकोबा आहे आणि मग पुन्हा देवानं सांगितलं नामा प्रतिज्ञा राहिल्या पाठीमाल्या अवतारातली ती आता पूर्णत्वाला नाही नामदेव देवाला म्हणतात मी अवतारला याय तयार आहे पण माझी पण एक अट आहे म्हणजे काय हे न मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन एकच इच्छा आहे मी जन्माला याला अवतारला याला मी तयार आहे देवा पण तू पाहिजे जवळ हे चिदान दे गा देवा तो मला जवळ पाहिजेस तर मी याय तयार आहे एखादं लहान मुलं आयला म्हणतं आई तू येणार का शाळेत मग मी येतो बघ आई असली तर मॅडमचं भ्यान आहे कळतंय का म्हणून म्हणले जन्म नाही भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा कळतंय का आणि मग नामदेवाला सांगितलं कुठं अवतार घ्यायचा तुमचं तुम्ही ठरवा कारण तुम्ही आम्ही जन्माला आलोय महाराज अनिच्छा प्रारब्ध आहे संतांचं जे प्रारब्ध असतं त्या प्रारब्धाचं नाव इच्छा इच्छेनच कुठं अवतार घ्यायचा कुठं अवतार घ्यायचा कुठं अवतार घ्यायचा मग नामदेवरायांच्याकडे आपला जसं या मंदिरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहेत कुठं काय काय चाललंय कळते तसा सीसीटीव्ही कॅमेरा महाराज बघा कुठं अवतार घेताय मग फिरवलं महाराज फिरवलं म्हणले महाराष्ट्रामध्ये असून ते महाराष्ट्रामध्ये देऊ नावाचं गाव पाहिलं ज्या देऊ नावाच्या गावामध्ये अगदी विश्वंभर बाबांच्या पासून महाराज शेतामध्ये नांगरत असताना पांडुरंग परमात्म्याच्या मूर्त्या सापडल्या त्या मूर्तीच्या घरामध्ये प्राण प्रतिष्ठापना केली होती महाराज आणि अगदी अगदी म्हणतोय पिढ्यानपिढ्या माझ्या वडिलांची पिढ्यानपिढ्यांचा एकच देव होता ज्या कुळाचा देवच विठ्ठल होता विठ्ठल कुळीचे देवत विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाचे आणि म्हणले काय कर देवा ह्याच कुळात मला जन्माला घाल म्हणून म्हणले कुळी कन्या पुत्र स्वतीचे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा ही परंपरा बोल्लोबापासून अगदी बोल्लोबापर्यंत आली ते विश्वंभर बाबांच्या पासून बरेच येतात तुकाराम चरित्र नावाचा ग्रंथ आहे या छोट्याशा ग्रंथामध्ये खूप मोठं चिंतन आहे त्यामध्ये वाचा कधी वेळ मिळाल तर मग ती बोल्लोबापर्यंत ही परंपरा चालू होती एकच होती वारी पंढरीची वारी आहे माझ्या घरी पंढरीची नित्यनेमानं वारी करायची घरात एकच देव होता एक देवाशिवाय दुसऱ्या देवाचं नाव घ्यायचं नाही परंपरा ते कुळ पाहिलं आणि मग नामदेवला देवाला म्हणता देवा ह्याच कुळात मला जन्माला घाला बाकीचं काही नको आणि मग ती बोल्लोबापर्यंत आलेली वारी आता त्यांची असणारी बोल्लोबांची पत्नी असणारी कनकाई ती प्रत्येक वारला म्हणायची मी येतो की अशा बऱ्याच वर्षे वाऱ्या चालू होत्या महाराज आता बरीच वर्षे वारे होते घराचा नियमच होता नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळया पंढरीची वारी होती महाराज एकच आणि मग बरेच वर्ष व्हावं महाराज आयुष्य नेम्यावर यावं पण प्रत्येक वारला ते गाणं काय म्हणायचे मी येतो की तुमच्या सोबत बघूया की पुढल्या वर्षी काय म्हणायचे बघूया की पुढल्या वर्षी मी येतो की हो ती म्हणायची बघूया की पुढल्या वर्षी असं करत 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 महाराज बरेच वर्षी गेली पण तिला कधी नेलं नाही आणि एक वर्ष असा प्रसंग होतो मालक अहो मी येतो तुमच्या संग का मला नको म्हणतायचा मी काय मागील म्हणून का मी काही मागत नाही पर मला एवढी न्या माझ्या जीवेची आवडी पंढरपुराने लगुडी मला आवड लागली मला तो बघायचा जगाचा चालक नाही परमात्मा अहो ज्याचे कुटुंब तुमचं इतके वर्ष सेवा करते ना त्या देवाला मला एकदा बघायचं आहे आता अंतरीचा भाव निर्माण झाला महाराज आणि तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाट पाहे उगाच तो कुणाची बी वाट बघत नाही महाराज असं अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याचे जिव्हाळा निर्माण व्हायचा आणि मग तो जिव्हाळा निर्माण झाला आणि मग ते वारला गेले बोल्लोबा आता पूर्वीची वारी चालत वारी आहे बोल्लोबा वारला सकाळी बाहेर पडले प्रस्थान सकाळी व्हावं दुपारपर्यंत तिच्या मनाला अशी रुक रुक लागली होती लागे मज ज्वाळा अग्नीच्या संपदा सोहळा नावडे मनाला लागला ठकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मानसी कधी एकादशी एक मनाला एक हुरहुर लागली होती मला जायचं होतं पण माझ्या मालकाला नेलं नाही एवढ्यात महाराज भगवान परमात्मा काही करू शकतो महाराज आणि मग भगवान परमात्म्यानं गावातल्या एका पाटलाचं रूप घेतलं म्हणजे कनकाई तुला जायचं आहे का ती म्हणली जायची इच्छा आहे पण मालकाने नेलेलं नाही
म्हणजे मी आहे ना, चल. आता चल म्हणल्याबरोबर ते सकाळी चालले, यांचं दुपारी चालणं चालू झालं. नीट आहे का? सकाळी चालतात, यांचं दुपारी चालू झालं. चालणं हे अर्ध्या टप्प्यानं त्यांचं पुढं आहे. कोणाचं? बोललो. आता पूर्वीची वारी चालत जायची वारी होती. वारीनं ते चालणं त्यांचं असं काय पुढंच होतं. आणि प्रसंगही असा घडतो, पाटील होते सोबत. पाटील म्हणजे कळते ना, एक वजनदार व्यक्ती गावातला, जुन्या काळातला. मंदिरामध्ये गेल्यानंतर महाराज, आपण सुद्धा पंढरपुरामध्ये गेल्यानंतर पहिलं काय करतो? पहिलं बॅगा ठेवल्यात पहिलं दर्शन, नंतर खरेदी. पहिलं काय? आता कोटी धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला. बॅगा ठेवल्यानंतर आपण दर्शनाला जावं. तोच प्रकार माझ्या बोलबाने करावं महाराज. दर्शन घ्यावं आणि दर्शनातनं बाहेर यायला. पूर्वीचा प्रसंग महाराज, जायला आणि यायला एकच वाट होती. आता काय जाणाऱ्यांची आणि येणाऱ्यांची गाठभेट नाही. आणि मग ते जायची वाट होती. त्याच वाटेनं बोलबान दर्शन घ्यावं आणि माग यायलाच महाराज. कनकाईला पाहिलं त्या दर्शनाच्या बारेमध्ये. कनकाई पारा चटला कोणाचा? कशी आलीस? हात केला. पाटलाने आणलंय. म्हणजे पाटील तुम्ही का आणलं सैला? म्हणजे हिचं प्रेम आहे, आणि ज्याचं प्रेम असतं ना त्यांना मी आणतो. ज्याचं प्रेम कमी पडतं त्यांना घरात ठेवतो. एवढं कळलं तरी पुष्कळ. प्रेम आहे म्हणजे हिचं. आणि मग म्हणजे आता काय करायचं आहे? हाताला धरलं. कारण काय, इतके वर्ष झालं तू माझ्या पाठी लागलीस, मी आणलं नाही तुला. एकच कारण सांगून जातो ग. म्हणजे कोणतं? माझ्या पिढ्याने पिढ्या वाऱ्या केल्यात, पण काही मागणे आम्हा अनुचित वडिलांजरीत जाणत असो. अगं इतक्या वर्ष आमच्या घराण्यानं वारे केली, पण आजपर्यंत आमच्या घराण्याने कुणी देवाकडे हात पसर नाही. आणि तुझा महिलांचा स्वभाव आहे काय तर देवाकडे मागचीला म्हणून तुला आणलेलं नाही. मग मी इथं थांबतोय. आज आपण एक लक्षात ठेव, देवाकडे काही मागायचं. आणि मग ते थांबले महाराज. आत गेली महाराज माझ्या कनकाईला. कनकाई ना ते देवाला पाहिला. तुझी येणे धडी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हासे, वदन हासे, हाल का रे कृष्णा. अरे घडिये 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 गुज बोल का रे. देवाला बघितला महाराज. अत्यानंद प्राप्त झाला माझ्या कनकाईला. आणि दर्शन घेतलं महाराज. आणि अशी पाठीमाग सरते एवढ्यात हाक मारली. कनकाई कसं काय चाललंय? कोणाला विचारलं? इथं कोणाला विचारलंय का? हात तरी वर करा. तुमचं सोडून द्या, आम्हाला तरी विचारतोय म्हणता. आम्ही पंढरपुरात गेलो तर डायरी काढतोय. थांब 13 कुठे दिले बघतो. कनकायला विचारलं महाराज. तेवढा अधिकार होता तिचा. कनकाई कसं काय चाललंय? कनकाई माग सरली. पाहते तर भगवान परमात्म्याने चतुर्रूप प्रगट करावं आणि विचारावं कसं काय चाललंय. कनकाईला तर काय उत्तर द्यावं प्रश्न पडला. कनकाई म्हणली काय चालायचं त्यात, चाललंय ते बेस म्हणायचं. काय म्हणली? चाललंय ते चाललंय ते बेस म्हणायचं. असं आमच्या ऐकली भाषा आहे. कळलं तर समजून घ्या. चाललंय ते का? तुला काय पाहिजे आहे का? कसं सांगू तुम्हाला? मालक थांबल्यात बाहेर. तिने तर सांगितलंय काय मागायचं नाही. तसं नव. अगं मागायचं राहून दे. तुझ्या मनात काय इच्छा असली तर सांग ना. मनातली इच्छा देणारा मी भगवान परमात्मा आहे. भाऊ कसं सांगू देवा तुम्हाला? मालक बाहेर थांबल्यात. मालकाने सांगितलं काय मागायचं नाही. बघ मागायचं राहून दे. तुझ्या मनात इच्छा असली तर सांग. इच्छा मनातल्या सुद्धा मागण्याची आस काही मुखाकडे चिंतिल्या रोखडे मनोरथ. मनातल्या इच्छा पूर्ण करणारा मी भगवान परमात्मा तुला विचारतोय. कारण काय मनात तुझ्या सांग. पण त्यात ना ती म्हणते कसं सांगू देवा तुम्हाला? मालक बाहेर थांबले. तिने तर सांगितले काय मागायचं नाही. पण मनातलं सांग. जाता आता म्हणले काय सांगायचं तुम्हाला? निम्म वय झालंय पण पाळणा हल्ल्याला नाही. मुलगा पाहिजे का? कसं सांगू तुम्हाला? तिने तर सांगितले मागायचं नाही. अगं बघ मुलगा पाहिजे असला तर सांग, मी देणारा मुलगा आहे. अहो तेव्हा कसं सांगू तुम्हाला? मालक बाहेर थांबल्या. त्यांनी तर सांगितलं काय मागायचं नाही. बाहेर गेल्यावर विचारलं थांब का काही काय देवासंग बोलत होती? हो म्हणले देवच विचारत होते. काय म्हणले? काय पाहिजे असतं तर माग. मग तू काय म्हणलीस? मी एवढंच म्हणलो लग्नाला बरेच वर्ष झालेत, पाळणा हल्ल्याला घोटाळा केला असच म्हणले. आता हाय तशी माग जा आणि काय कर. हाय तशी मागे जा. त्या भगवान परमात्म्याच्या जवळ हात जोड. पुन्हा ती हाय तशी मागे गेली महाराज.
भगवान परमात्म्याला हात जोडते एकच विनवणी करते, पुत्र व्हावायचा गुंडा, पुत्र व्हावायचा गुंडा, लोकी झेंडा जाता तीन लोकी झेंडा, लोकी झेंडा जाता तीन लोकी झेंडा, जाता तीन लोकी झेंडा, जाता तीन लोकी झेंडा, पुत्र भावाचा गुंडा, जाता तिन्ही लोकी झेंडा, जाता तिन्ही लोकी झेंडा, जाता तिन्ही लोकी झेंडा, पुत्र व्हावायचा गुंडा, जाता तिन्ही लोकी झेंडा, जाता तिन्ही लोकी झेंडा, जाता तिन्ही लोकी कारण काय पाहिजे तुला? एकच इच्छा आहे, पुत्र व्हावायचा गुंडा, ज्याचा तिही लोके झेंडा, गुंडा वेगळा आणि गुंड वेगळं, पुत्र व्हावायचा गुंडा. मग त्यावेळी सांगितलं कारण तुला 2 नंबरचा मुलगा जगात कीर्तिवान होणार आहे. किती नंबरचा? एवढंच ऐकलं महाराज. 2 नंबरचा याच्या अर्थ 2 पोरग तरी फिक्सच म्हणले. आणि मग महाराज घरी यावे. कर्म धर्म संयोगानं महाराज मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी. तो काही करू शकतो भगवान परमात्मा. आणि घरी आल्यानंतर मग महाराज तिला पहिला अपत्य व्हावं, ज्याचं नाव सावजी ठेवावं महाराज. पण ध्यास लागला होता. देवानं सांगितलेलं आहे 2 नंबरचं बाळ जगात कीर्तिवान होणार आहे. किती नंबरचं? 2. पहिल्याकडे लक्ष नाही, पण वेद लागलं होतं कुणाचं? 2 नंबरचं. 3 मुलं होणार, पण 2 नंबरचं कीर्तिवान होणार आहे. पहिलं अपत्य झालं महाराज. आणि कर्मधर्म संयोगानं 1-2 वर्ष जावं आणि पुन्हा ती गरोदर असावी. ध्यास लागला होता, जगातलं कीर्तिवान बाळ मला आता होणार आहे. आणि मग तो प्रसंग होतो महाराज. आणि मग देव सांगतात नामदेवाला, जावा आता अवतारला, तुम्ही तुमचं जे काम आहे ते करायचंय. कोणतं काम? कोणतं? शतकोटी अभंग करायचे आहेत ना, ते त्यातलं अभंग लिहिण्यासाठी तुम्ही इथं जावा. एवढंच काम कार्य घेऊन तिथं नामदेव अवतारला येतं. पण देवाला एक आट घालतात, देवा मी अवतारला जायला तयार आहे, पण माझ्या 2 अटी आहेत, त्या तुला मान्य कराव्या लागतील. 8 नंबर 1 आहे, अवताराच्या 5व्या दिवशी तुझं दर्शन व्हायला पाहिजे आणि नेताना तो मला संघ यायला पाहिजे. 2 अटी मान्य असेल तर मी यायला तयार आहे. काय अधिकार असावा नामदेवरायांचा. आणि मग अवतार कार्य झाले. आणि मग नामदेवराय म्हणजे कोण? आमचे तुकोबरायांचा अवतार व्हावा. आता अवतार झाल्याबरोबर महाराज 5 दिवस महाराज व्हावे. आणि ते बाळ नुसतं रडत होतं. किती दिवस? नुसतं बाळ रडत होतं, नुसतं. मी इतकं रडायचं की घरातले सुद्धा आपल्या इकडे बाळ जर रडा लागली तर कुठं पंचांग बघायला जातात. मग ते सांगतात आजाचा कोणतरी पोटाला आलाय, नाव ठेवा धोंडबा कोंडबा. रडायचं थांबतं, असे शास्त्र आहे. अनेक प्रयोग केले महाराज, बाळ रडायचं थांबना. 5 दिवस झालं. 5व्या दिवशी तिला रावलं ना. कुणाला? आईला. कुणाला रडत्याला बाळ आवडणार आहे? भगवान परमात्म्याच्या मूर्त्या घरामध्ये होत्या महाराज. त्या देवाच्या समोर हात जोडते. कारण काय? त्या भगवान परमात्म्याला प्रश्न केला, परमात्म्या अरे कसला बाळ दिला रडत? 5 दिवस झाले इतकं दमिते, मोठं झालं केवढं दमील, काय अधिकार असा? आणि मग सांगितलं देवानं तिला सांगितलं, कारण काय खरंच ग म्हणजे ते बाळ खूप कीर्तिवान आहे, खूप कीर्तिवान आहे. म्हणजे कळले याची कीर्ती. 5 दिवस झाले याचं तोंड बंद नाही, पुढं केवढं दमविल. आणि मग जगाचा चालक नायक परमात्मा तिचा अवतारला यावा. आणि अवतारला आल्यानंतर महाराज पाण्यामध्ये माझं बाळ होतं महाराज. या बाळाला कानात देवानं सांगितलं, नामा आलोय बाबा. म्हणजे पहिलं वचन पूर्णत्वाला आणले. पहिलं वचन झाले, पण दुसऱ्या वचनाला विसरू नकोस. जाता सांगितलं तर महाराज कोणी? माझ्या तुकोबाने. आणि मग सांगितलं, या बाळाचा तुला चमत्कार बघायचा आहे का? म्हणजे हो बघायचा आहे. मग काय चमत्कार आहे सांगा? मग सांगितलं, कारण काय एक तागडी घेऊन ये ग. आणि मग ती तागडी आणली महाराज.
आणि एका तगडीमध्ये 5 दिवसाचं बाळ ठेवलंय. किती दिवसाचं बाळ? 5 दिवसाचं. किती वजन असेल हो? 2.5-3 किलो धरा वजन, बरोबर आहे ना? 5 दिवसाच्या बाळाचं वजन. एका तागडीत 5 दिवसाचं बाळ ठेवलं आणि एका तागडीमध्ये जगाचा चालक नायक पांडुरंग परमात्मा एका तागडीत बसतो आणि मग चमत्कार रामेश्वर भट्ट वर्णन करतात. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरी चरणी मस्तकी ठेविले. त्या काळातला तो चमत्कार आहे. मग तिला कळलं की खरोखरच बाळ हे काय आहे, काहीतरी अलौकिक बाळ आहे, लक्षात आलं महाराज. आणि मग तो प्रसंग होतो. पुन्हा 3 नंबरचा कान्होबा अवतारला येतात. वडील खूप श्रीमंत आहेत. बोललो बा म्हणजे काय सामान्य व्यक्ती नव्हते त्या काळामध्ये. पंचक्रोशीत कोणाला जर कर्ज लागावं तर ते कर्ज त्यांच्याकडनं घ्यावं. अपाट श्रीमंती होती महाराज तुकोबांची. तुकोबांचे ऐश्वर्य सामान्य नव्हतं महाराज, खूप श्रीमंती तुकोबांची होती. आणि मग ते असणारे तुकोबांचे वडील, त्यांचा व्यवसाय आहे, कोणाला कर्ज द्यावं ते लिहून ठेवावं, हे 3 आपत्ती आहेत. पण मग महाराज सांगतात अवघ पुढं वय वाढा लागले. सावजी हे अभ्यास चालू आहे. घरातला तुकोबा हे देवाची भक्ती करतात आणि कान्होबा हे देवाची भक्ती करतात. हे कुटुंब संपूर्ण देव सेवेत रत असणार कुटुंब आहे. आणि एक दिवस महाराज काय व्हावं, तुकोबांचं वय 14 वर्षाचं व्हावं आणि लहान वयामध्ये तुकोबांचे वडील वारतात. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबा ते सांगतात, बाप मेला न कळता. तुको म्हणजे मला कळतही नव्हतं एवढ्या लहान वयामध्ये वडील वारल्यात. बाप मेला न कळता. पुढं नव्हती संसाराची चिंता. आता बघा हा, मला काय सांगायचंय. 1 नंबरचे कोण आहेत? सावजी. 2 नंबरचे तुकोबा आणि 3 नंबरचे कान्होबा आहेत. आता वडील वारल्यात, लहान वय आहे. आता सगळी संसाराची जबाबदारी कोणावर पडली? सावजीवर. पण सावजीचा प्रसंग असा झालता, एक सावजीचंही त्या काळामध्ये लहान वयात लग्न व्हावं. एका दुष्काळामध्ये त्यांची पत्नी वारली, सावजी निघून गेले. अरे पत्नीच वारले तर संसार काय करायचा? संसाराच्या ना बास म्हणले. आता संसार सोडून निघून गेले. सावजीचा पत्ते आजपर्यंत इतिहासला लागला नाही. आता 2 नंबरचे कोण आहेत? तुकोबा. संसार कोणी करायला पाहिजे हो? वडील वारल्यात, थोरले बंधुराजा निघून गेल्यात, संसाराची सगळी जबाबदारी कुणावर पडल्या? माझ्या तुकोबांच्या. पण तुको म्हणले नव्हती संसाराची चिंता. मी संसार केलाच नाही म्हणले. केलं काय? विठू तुझे नि माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. देवा अरे तू आणि मी, आमच्या मध्ये कोण येता कामा नाही दुसऱ्याचे काज. मग घरातल्याने आईने विचार केला, हा तुका आता काय काम करायला तयार नाही, तेव्हा याचं लग्न करूया. आपली सुद्धा घराली तशीच म्हणतात, ते आता आमचं ऐकत नाहीत. पण शुभ मंगल. एकदा का अक्षदा अंगावर पडले की बरं आहे ना. अक्षदातला गुण आहे होतो. कशातला गुण? कशातला आहे? तांदळातला गुण आहे. आम्ही सुद्धा कोकणातली माणसं आहे म्हणून आम्हाला चांगला अनुभव आहे. भात पेरल्यानंतर बघा तुम्ही राहुल महाराज काय असतं, पेरलेलं भात कुठं लावलं ना ते ताटच असतं. भात कुठंपर्यंत? अगदी एवढं लावलं तरी ताट, एवढं झालं तरी ताट, गुडघ्या एवढं झालं तरी ताट, पोटऱ्या लोंब पडली तरी ते भात ताट, त्यामध्ये दूध भरलं ताट, दुधाचं तांदूळ झालं आणि मग बोजा झाला की असं असं वागतंय कोण? तांदूळ भरलं की भात काय होतंय? वागतंय. लय ताट असतंय. कोण? भातात सांगा लागलोय विठोबा. आज कोण तांदूळ आलाय? आपल्याकडे तांदूळ पडलं की सगळे विचारून महाराज. मग काय करावं? घरातल्याने विचार केला, हा आमचं ऐकत नाही. लग्न केलं तुकोबांचं. बायको सांगायचे, अहो मला काहीतरी काम करा. या जगामध्ये ताट माने जगायचं असेल तर ओनली मनी. काय पाहिजे? जगात पैसा पाहिजे. आणि मग तरी तुकोबांच्या बायकोचं तुकोबाने ऐकलं नाही. नीट ऐका. तरी तुकोबाने दिवस रात्र भजन करावं. आणि मग ती पत्नी बरं आहे ना, तिला आपत्ती झाल्यानंतर ती पत्नी, तिला दम्याचा विकार व्हावा, तुकोबांची पत्नी वारली. तुको म्हणतात, बाईली मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली, विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. पण बरी पत्नी वारली असते, दुसरं लग्न करावं. आणि मग महाराज पहिल्या पत्नीच असणारा अपत्य पोरगा होता महाराज. संसार होलं, प्रेम कमी झालं तर पहिली पत्नी वारली, पण मुलग्याच्या निमित्ताने या संसारावर तुकोबांचं प्रेम होतं. तोच पोरगा महाराज तुकोबांच्या घरातली ते कान्होबाने तुकोबा सौत जेवढे राहिले, काही वडिलार्जित वया तुकोबांच्याकडे आल्या, काही वडिलार्जित वया कान्होबांच्याकडे गेल्या. आणि मग तुकोबाने बघावं
माझं कर्ज घेतलंय, कोणी घेतलंय? त्यांच्या घरामध्ये कर्ज मागाय जावं, त्यांच्या घरातली लहान 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 लेकरं महाराज अन्न पाणी पाणी करून जीव सोडावे, त्यांचा कागद तुकोबाने घ्यावा. कृष्णार्पण वस्तू सर सकट कर्जमाफी करून टाकली माझ्या तुकोबाने, एकही घर राखलं नाही. आणि मारे मग तुको म्हणले बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरं झालं म्हणजे उगाच मला ओझं होतं. आणि मग वडिलांची सगळी संपत्ती महाराज वाटून टाकले. त्या काळामध्ये महाराज तुकोबाने गावातल्या मंदिराचा जीर्णोद्धार करून टाकला. खूप मोठं जीवनातलं कार्य आहे. आपलं स्वतःच घर कोणी बांधील, मंदिर बांधायला कर्तृत्व लागतं महाराज. विठोबा त्या काळामध्ये तुकोबाच्या घरातलं स्वतःच पोर महाराज मारावं, पोर मेले बरे झाले, देवे माया विरहित केले. तुकोबा देवाला म्हणतात, देवा अरे पोरग्याला मारलं जाता, एकदमच बरं केलं, देवे माया विरहित केले का. आता काय, आता विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे का. मग तुकोबानी कधी भंडारा डोंगर गाठला, कधी भामगिरी डोंगर गाठला, दगडाच्या टाळामधून गाईल भंग. पण घरामध्ये आई होती महाराज. आई सांगायची, अरे तुका आता रिकामा फिरू नको, काहीतरी काम कर काम कर काम कर काम कर काम कर सांगणारे आईच एक दिवस गेली. माता मेली मज देखता, तुका म्हणे हारली चिंता. बरं झालं देवा, अरे कटकट करणारे आईलाच घेऊन गेला. आता मला कोण काम सांगणार नाही. आता काय, आता विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. असा या अभंगाचा मी संसाराचं वर्णन करताना या ठिकाणी सांगितले. पण या अभंगाद्वारे तुकोबा आध्यात्मिक दृष्टिकोन जो अर्थ सांगायचा तो अर्थ आता मला सांगायचा आहे. बाप कोणता आहे? अहंकार नावाचा बाप आहे. बाप कोणता आहे? अहंकार नावाचा बाप आहे, आशा नावाची पत्नी आहे, लोभ नावाचा मुलगा आहे आणि वासना नावाची आई आहे. हे चारही तुकोबाच्या जीवनातली कशी वारली काय वारली बघण्या पूर्वी आपल्या वारकरी संप्रदायाने मानुसार माझ्या पांडुरंगाचं भजन. हरी पांडुरंगा करू पांडुरंगा करू दुसरे चरणा पांडुरंगा करू दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कसे जावी सारू त्यांच्या कृपादाने कसे जावी सारू त्यांच्या कृपादाने कसे जावी सारू हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका म्हणून पहिला नमस्कार दे परमात्म्याला. कारण मला सांगतात महायोग पिटे तटे विमरत्याम वरम पुंडरी काय दातो मुनेंद्रे समागते तिष्ठंतम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग म्हणून पहिला नमस्कार द्या. त्यानंतर एक नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा.
करुणा करा दयाळा तुमचा अनवर लागलो पाहून झालो चराचरी. ज्ञानेश्वरीचं गोड पारायण आहे. हरिभक्त पारायण आमचे परमस्नेही असणारे भीमराव महाराज या ठिकाणी व्यासपीठ चालक आहेत. वाचावी महाराज भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करे हरी. वाचा वाचला तर वाचीला. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचा. कारण ज्ञानोबरायांनी जीवनात तीनच गोष्टी केल्यात. पहिली गोष्ट केली तिचं नाव आहे क्रांती. काय केली? मूळचे संस्कृत ग्रंथ मराठी लिहिला. टक्के 12चे टीका केली सच्चिदानंद बाबा. 12 शतकातली माऊलींची क्रांती आहे म्हणून पहिली गोष्ट केली ज्ञानोबरांनी केली क्रांती. लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट घालवली आमची भ्रांती. प्रगट गोये बोले विश्व म्हणून घालवली तुमची आमची भ्रांती. आणि ज्ञानोबरांच्या जवळ होती नित्य शांती म्हणून क्रांती शांती भ्रांती तिघांचा मिलाप म्हणजे ज्ञानोबराय. त्यांच्या चरणाविनत नतमस्तक होतो. तुकोबांच्या सुद्धा चरणाविनत नतमस्तक होतो. नमो सद्गुरु स्वामी तुक यदा तारा. तारक तो सगळ्यांचा तुकोबांच्या चरणावर. आणि मग सगळे टाळकरी मायबाप श्रोते मायबाप आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील सगळ्यांच्या चरणावर मी मस्तक आहे. सगळ्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. या वारकरी संतांच्या तुमच्या चरणावर नतमस्तक झाल्यानंतर महाराज या अभंगाकडे आपण ओळायचं आहे. तुकोबराय या अभंगात रे सतत बाप मेला न कळता. आता व्यवहारातलं मला सांगायचं. व्यवहारामध्ये आपण कुणाला म्हणतो बाप? बोला की. हा जन्म दिलाय त्याला म्हणतो हा माझा. हा माझा कोण आहे? बाप कोणाला म्हणतो? जो जन्माला घालतो त्याचं नाव काय आहे? बाप कोण आहे? जन्माला घातलंय तो आपला कोण आहे? तुकोबराय म्हणतात बाप मेला न कळता. आता बाप कोण आहे? जन्माला घालतो ना तो बाप आहे. आता वास्तविक जीव हा परमात्म्याचा अंश आहे. बरेच लोक येते ममे वंश जीव लोके जीवभूत सनातना मन षष्टानी इंद्रियाने प्रकृतीस्थानी करते. प्रत्येक जीव हा त्या परमात्म्याचा अंश आहे. परमात्म्यापासून तुम्ही आम्ही बाजूला आलो ना त्याचा एकच कारण आहे कोण ना कोणतरी आपला बाप आहे. बाप शब्दाचा अर्थ कळतो का? ज्याच्यामुळं आम्ही परमात्म्याला सोडून जीव दशेला आलो ना तो आपला बाप आहे. त्यानं आपल्याला जन्माला घातलं म्हणून तो आपला बाप आहे. म्हणून महाराज बरंच वर्णन करतात. हरी पंचभूतांचा गोंधळ पंचभूतांचा गोंधळ केला एकी ठाये मेळ केला एकी ठाये मेळ लाविला सबळ लाविला सबळ अहंकार त्या पाठे अहंकार त्या पाठे पंचभूतांचा गोंधळ पंचभूतांचा गोंधळ पंचभूतांचा गोंधळ पंचभूतांचा गोंधळ महाराज सांगतात पंचभूतांचा गोंधळ केला केला एकी ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी. हे किती जणांचं सरकार आहे? पृथ्वी आप तेज वायू जल आणि आकाश. हे सरकार किती जणांचं? महायुती नव 5 जणांचं सरकार आहे. केला एकी ठाई मेळ पुन्हा लाविला सबळ कोण? अहंकार त्या पाठी. जीवाला जीव दशेला आणणारा अहंकार आहे. लक्षात ठेवा. अहंकारामुळे तुम्ही आम्ही जीव दशेला आलो. व्यवहारामध्ये सुद्धा 3 प्रकारचे अहंकार आहेत. अहंकाराचे प्रकार 3 आहेत. पहिला अहंकार आहे संसारिक अहंकार, दुसरा अहंकार परमार्थिक अहंकार, तिसरा अहंकार आध्यात्मिक अहंकार. 3 अहंकार आहेत. जीवाला जीव दशेला आणायला
अहंकाराचं कारण आहे. 3 प्रकारचा अहंकार आहे. पहिला अहंकार प्रत्येक माणसाला आहे, संसारिक अहंकार प्रत्येकाला आहे का नाही? संसारिक अहंकार शब्दाचा अर्थ कळतो का? आता माझ्या एवढा श्रीमंत इचलकरंजीत कोणच नाही, याला काय म्हणावं? संसारिक अहंकार. मी म्हणतो इचलकरंजीत जरी नाही जोड लागले तर निदान महाराष्ट्रात तर लागेल की, महाराष्ट्रात जरी नाही लागली तरी भारतात तरी लागेल की, भारतात नाही लागली तरी अमेरिकेत तरी आपल्यापेक्षा कोणतरी मोठा असेल का नाही? तरीही आपल्याला अहंकार आहे. याला म्हणावा कोणता? संसारिक अहंकार. आम्ही माऊलीच्या सोहळ्यामध्ये चालायचो महाराज. म्हणजे दिंडीतले एक मेंबर होते जामनेरचे, अण्णा म्हणून. त्यांना आम्ही विचारायचं, अण्णा, आता अण्णांना आम्ही विचारायचो, अण्णा तुम्ही खूप श्रीमंत ऐकले पण तुमची जमीन किती? अण्णा म्हणजे मी माझी जमीन माझ्या तोंडानं सांगणार नाही. त्यांनी बंडू नावाचा पोरगा आणला होता, तो त्यांच्या शेतात रोज राबायला असायचा. त्यांना विचारलं, बंडूला विचारा. आम्ही त्या बंडूला विचारलं, बंडू अण्णांची शेती किती? हे म्हणले 450 एकर. बाबा किती एकर? किती एकर? 450 एकर. मग बंडूला विचारलं, आमचं 1.5 एकर आहे तर भांगलानं नको नको वाटतंय, आणि 450 एकर कवा भांगल त्यात? मग तिने सांगितलं 10 ट्रक आणि टेम्पो 10 आहेत. कशाला? माणसं बांगलायला न्यायची आणायची. 10 ट्रक आणि 10 टेम्पो, 20 वाहनं आहेत. कशाला? आणि आमच्या इकडं खेड्यात सांगू का, कवा तरी 10 गुंठ्यात 2 माणसं बांगलाय घेते. साऱ्या गावभर बाई सांगते 2 माणसं बांगलाय, 2 माणसं बांगलाय. कशाला उगत रू बाबा? पण पहिला अहंकार करू नका. कोणता? संसारिक अहंकार करू नका. कळते का? करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वताची राई. तो भगवान परमात्म्याच्या सत्तेनं तुम्ही मोठं झालायचा. पण पहिला अहंकार करायचा नाही. कोणता? संसारिक अहंकार. दुसरा अहंकार आहे पारमार्थिक अहंकार. परमार्थामध्ये सुद्धा महाराज माणसाला काय होतो? अहंकार येतो. वाजवणाऱ्यांना वाटतंय आता माझ्यासारखं कोण वाजवतच. गायनाचार्यानं सुद्धा राहुल महाराज, तुमची क्षमा मागून सांगतो, गायनाचार्याने वाटतं महाराज आता मी आलो तर नाहीतर यांचं भजन बंदच पडतंय, नको खेद करू. त्याला काळजी असते महाराज, कोण ना कोणतरी तो लोक उभा करतो महाराज. नीट आहे का? पहिला अहंकार आहे कोणता? एक सांगू का, संसारिक अहंकार खपला जातोय पण परमार्थिक अहंकार खपत नाही. म्हणून एक प्रमाण येतं, भक्ती मार्ग गर्व केला, जन्म सर्पापोटी आला, सर्प वाटेवरी आला, मारा मारा म्हणते त्याला. परमार्थातला अहंकार खूप घातक आहे. ते म्हणते बघा, मी किती पाठ केल्यात? 100. मी कशानं? 100. परमार्थातला अहंकार एवढा बाधक आहे. मी 100 कशानं? माझ्या डोक्यानं म्हणते मी 100. पुढचा जन्म सर्पाचा लावतो आणि सर्पाचं पहिलं डोसकच फोडत्यात. मी 100. विठोबा पहिला अहंकार आहे त्याचं नाव आहे संसारिक अहंकार. दुसरा अहंकार आहे त्याचं नाव आहे परमार्थिक अहंकार. 3 नंबरचा अहंकार होता आध्यात्मिक अहंकार. आमच्या नामदेव आहे ना आध्यात्मिक अहंकार झाला. नामदेव आहे ना आध्यात्मिक अहंकार. अरे मी स्वतः कोण आहे? देव माझ्या संग चालतोय बोलतोय, मला गुरु करून घ्यायची गरज काय? कोण म्हणते? नामदेव आहे. आणि मग बघा ते सगळी कथा सांगत नाही मी आता तुम्हाला. काय केलं? गोरोबांच्याकडे थोपाटने दिलं, प्रत्येकाच्या डोक्यात मारायचं, टान टान टान. ज्याच्या मारावं ती सगळी गप, सगळी ज्याच्या मारलं का नाही गप, मारल ते गप, मारल ते गप. नामदेवराजे मारले म्हणले का? म्हणजे तक्रार करते. हे कच्चं आहे. आजच्या कीर्तनाला एक वाक्य घेऊन जावा, तक्रार करते ते कच्च. विठोबा जीवनात तक्रार करायची नाही, तक्रार करते ते करायची नाही तक्रार. काय जैसी तिथे आहे तैशा. आणि बर काळजी करून सुटणार आहे पवार साहेब? काळजी करून सुटणार आहे का? जे काळजी करून कुठलीच गोष्ट या जगातली कुठलीच गोष्ट काळजी सुटत नाही. म्हणून पहिला अहंकार आहे कुठला? संसारिक अहंकार. दुसरा अहंकार आहे तिसरा अहंकार आध्यात्मिक अहंकार. आणि मग त्यांना सांगितलं तुम्ही विसोबा खेचरांच्याकडे जावा. आणि मग त्याने सांगितलं, बघितलं तर त्यांची अवस्था पिंडीवर पाय होत. कुणाचं? ज्याला शरण जायचं सांगितलं त्याला देव कळना, पिंडीवर पाय. काय बाबा शरण जायचं म्हणजे एवढी पाय उचला आणि काय करा? जिथं पिंड नसेल तिथं काय ठेवा? जिकडे तिकडे ठेव, जिकडे जाईल तिकडे पिंड तयार. मग सांगितलं विठ्ठल जळी स्थळी भरला हरिता. अहंकार त्यांच्या जीवनातला गेला. तो अहंकार गेल्यानंतर मग दिंडी निघाल्यानंतर मग ते देव म्हणजे याची परीक्षा बघूया. मग ते
नामदेवरायच्या हातातल्या चपात्या घेऊन पाठी लागले आणि मग नामदेवराय वाटी घेऊन पाठी लागले. सुक्या रोट्या पैशा खासी पताकवाली पताक घेऊन आडवी टाळकऱ्याने टाळ घेऊन दगड घेऊन मारायला कोणाला नामदेवराय म्हणले अरे मारू नका त्या कुत्र्यात सुद्धा माझा देव आहे याला म्हणावा आध्यात्मिक अहंकार. 3 प्रकारचं हे अहंकार आहेत आणि हे अहंकार साधकाला बाधक असतात म्हणून म्हणले अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदाचा अहंकार गेला तुका म्हणे देवचे झाला किंबहुना महाराज सांगतात हरी बाबा अहंकार निसे घन दाट बाबा अहंकार निसे घन दाट बाबा अहंकार निसे घन दाट गुरु वचने पुतळे पहाट गुरु वचनेचे पुतळे पहाट माता भक्ती विठ्ठली बळवंत माता भक्ती विठ्ठली बळवंत तिने मार्ग दाविला सुखटगा हरे रामा गोविंदा नरारी रामा गोविंदा तिने मार्ग दाविला सुखटगा नर हरी रामा गोविंद वासुदेवा नर हरी रामा गोविंद वासुदेवा बाबा अहंकार निसिगन दाट बाबा अहंकार निसिगन दाट बाबा अहंकार निसिगन दाट बाबा अहंकार निसिगन दाट गुरु वचन पुतली पहाट गुरु वचन पुतली पहाट गुरु वचने पुतली पहाट गुरु वचने पुतली पहाट माता भक्ती भेटली बरवंत माता भक्ती भेटली बरवंत माता भक्ती भेटली बरवंत माता भक्ती भेटली बरवंत तिने मार्ग दाविला सुखटगा तिने मार्ग दाविला सुखटगा तिने मार्ग दाविला सुखटगा तिने मार्ग दाविला सुखटगा नरहरी रामा गोविंद वासुदेवा 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 महाराज वर्ण करतात बाबा अंकारणी श्री घनदाट गुरु वचनी फुटली पहाट माता भक्ती भेटली बरवंट तिने तिने मार्ग दाविला चोखटगा. इथं अहंकार हा वादक आहे. मग तुकोबांचं चरित्र बघायला तर तुकोबांच्या जीवनामध्ये अहंकार नाही. तुकोबांनी सहज 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 न्यावं महाराज. 1 नाही 2 नाही किती अभंग 4,500 अभंगाचा गाथा लिहिला. काही लोकांनी सांगितलं तुकोबा काय तुमच्या हातामध्ये जादू आहे हो. तुकोबा म्हणतात आपुलिया बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजूळ बोलत सेवानी पुढं शिकविता धनी. महाराज म्हणले मी बोलणारा कोण आहे माझ्याकडं तो करून घेतोय हा भाव पाहिजे. कळते का. अहंकार तुकोबांच्या जीवनातला नव्हता. आणि तुकोबांची वाढती कीर्ती पाहिल्यानंतर मंबाजी बुवा आले तुकोबांच्या घरी. प्रातःविधीची वेळ तुकोबा गेले होते प्रातःविधीला. घरामध्ये विचारलं कुठं आहे तुकोबा. म्हणजे प्रातःविधीला गेले. तिकडं आल्याबरोबर पहाटेची ती वेळ आणि मग आता तो काय प्रसंग सांगावा. तिकडं आले तर देवाचं नामच म्हणून चालू होतं राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. म्हणजे तुकोबा म्हणजे प्रातःविधीसनं आलाय अजून अमंगळ वाणीनं तोंड धुवाय नाही काय नाही त्या देवाचं नामच करताय. देवाचं नाव विटाळेल की महाराज काय म्हणावं. काठीनं मारलं महाराज. तुको म्हणे माझी मदत झाली अनावर वाचा
छंद या नामाचा घेतला से कशानं मारलं? काठीनं मारलं महाराज. बघा तुम्ही. आणि मग सगळी लोक त्या कीर्तन चालू होतं तुकोबांचं, म्हणजे ते कुठं आलं नाहीत. कोण? अंबाजी. रात्री तेलाची वाटी हातामध्ये घेतली आणि त्याच्या घरी गेले. बुवा म्हणले कीर्तनला कुठं आला नाही सा? म्हणजे तुम्हाला मारल्यामुळे मला लाज वाटायला लागली. म्हणजे तुम्हाला लाज वाटत असेल, पण आम्हाला मार खायची सवय आहे हो. तुम्ही मला मारले, तुमचा हात दुखत असेल, तुम्हाला तेल लावायला आणलंय. किती लिहितात तुकोबांच्या जीवनातली. म्हणून तुकोबा सांगतात माझ्या जीवनातला अहंकार नावाचा बाप निवृत्त झाला. तुकोबा तेच सांगतात, बाप मेला न कळता. माझ्या जीवनातला अहंकार नावाचा बाप तुकोबा म्हणतात कधी निवृत्त झाला मला कळत सुद्धा नाही. त्याचा परिणाम काय? नव्हती संसाराची चिंता. जीवनातला अहंकार गेला ना, तुम्हाला आता जीव दशेला यावं लागणार नाही. मग जीव दशेला न येणे मजेच काय? देवाजवळ आपण कायम राहणे. पडवणारा राहीन तै ठाई उगाच. जाऊ देवाच्या गावात देव देईल. देवाच्या जवळ एकरूप होणं म्हणजेच विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. कळते का? देवाच्या जवळच राहणे, पुन्हा जन्म मरण फेऱ्यामध्ये न अडकणे, याचाच अर्थ आहे विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली. आता अहंकार नावाचा बाप तुकोबा सांगतात माझ्या जीवनातला गेला. आशा नावाची पत्नी आहे. पत्नीचं नाव काय? पत्नीचं नाव आशा नाही. ज्यांच्याकडे कायम कायम निराशा, कायम म्हणतोय आमची सुद्धा अजून मला म्हणते मीच म्हणून राहिलोय. तरी मी एका कीर्तनात सांगितलं तिला, अगं काय तुझ्या नवऱ्याचं भाग्य, तुझ्या नवऱ्याला फोनवर बोलवून घेते आहात, दारावर पाटा उभा राहून पाणी घालते आहात, जाताना जाईत नाही एवढं पाकिट देते तरीही म्हणते मीच म्हणून. आशा नावाची पत्नी तुकोबांच्या जीवनात बरीच उदाहरणं सांगता येईल. आशा शब्द पत्नीसाठी काय योग्य होतो? मला एक अनुभव आला महाराज. काशीला एक ट्रिप आपली पारायण झालं. आपले कोल्हापूरचे वैकुंठ निवासी वामदास यादव महाराजांचा मला फोन आला, गावडे महाराज काशीला पारायण आहे. आता ती गोष्ट आहे नुकतंच लग्न झालं त्या काळातली. आता त्यावेळी काही आपल्याकडे पैसे नाहीत. मग म्हणजे पैशाचं काही काम नाही, फक्त 700 रुपये भरायचे होते. रेल्वेनं जाणं सगळं आणि पारायण आहे म्हणले चला. आता मी अख्ख्या गावातनं फिरत होतो, 700 रुपये आहे, चला काशीला चला काशीला. कोणी वडिलाला सांगितलं आमच्या, पोरग काशीला निघालंय. वडील म्हणले जायचं नाही. मी म्हणलो का? मी जिवंत आहे तोवर जायचं नाही. मी सांगितलं तुम्ही मेल्यावर ही पूर्वी घरातली जाऊ द्यायची नाहीत. बाप आहे तोवर जाऊन आलेलं बरं. निर्णय माझा पक्का होता महाराज. मी पक्का निर्णयाला असतो, काही होऊन दे महाराज. ठरलंय आपलं. एकदा ठरलं की जायचा निर्णय घेतला आणि गेलो महाराज. मला ते सांगायचंय तुम्हाला. तिथं गेलो यादव महाराजांच्या सोबत. तिथं आमचे नामदेव राहायचे 17 वर्ष, नामदास महाराज आमच्या सोबत होते. आम्ही तिथं खूप खूप गोड पारायण केलं. सगळी लोक फिरायला जायचे आणि आम्ही तिथं बसायचं कोणाजवळ. आम्हाला फिरायचा छंद नव्हता, आम्हाला महाराजांच्या जवळ बसायचा छंद होता, म्हणून इथं आलोय महाराज. तिथं छंद त्यांचा होता, त्यांच्या जवळ बसलो. आणि मग महाराज तिथे मला म्हणले महाराज तुम्ही प्रवचन करा. तिथं हिंदीमध्ये प्रवचनही मी एक अर्धा तास तोडकं मोडकं केलं होतं. आणि मग प्रसंग झाला, घरातल्या जायच्या आधी बायकोला पंढरपूरला जाताना मी सांगायचं ना, मी पंढरपूरला जाणार आहे, काहीतरी कर, काहीतरी बिचारे करायचे. म्हणजे त्या काळातलं सुद्धा चकली असतील, लाडू वगैरे असतील. पण मी काशीला जाणारा एवढा ऐकल्या ती म्हणली महाराज बाजाराची लिस्ट द्या. मी म्हणलो कशाला? ते नंतर सांगतो. तिने लिस्टच मागितली होती. म्हणजे भडंग करायचं असेल तर तो चिरमुर एवढा आणा, चकल्या एवढ्या घ्या, बेसनचं लाडू एवढं, गऱ्याचं लाडू एवढं. मी म्हणलो कशाला? नंतर सांगतो. आता मी म्हणलो एवढी करायला लागली हौसनं, नको कशाला म्हणायचं. विना वज्ज तिकडे घेतलं वज्ज, कारण आपल्याला जायचं होतं रेल्वेतनं. ते सगळं वज्ज घेतलं आणि गेलो. आणि गेल्यानंतर महाराज पारायणातला दिवस होता, फोनही चालू होता. मी फोन करायच्या आधीच बघितलं तर बायकोचं 13 मिस कॉल. कशा? मलाही घाबरलो महाराज. 13 मिस कॉल म्हणल्यावर काय पाठीमाग सपलंय असं वाटलं.
पण प्रसंग झाला, फोन केला करला. अगं बोल म्हणलो, काय एवढं फोन केल्यातच म्हणले, पारायणचं कसं झालंय का? मी म्हणलो आलंय आवरत, आता शेवटचा दिवस आहे. मग म्हणले माझ्या कामाचं काय? मी म्हणलो तुझ्या कामाचं काय? म्हणले इथं काय आहे, काशीच्या जवळ वाराणसी आहे, तिथं बनारसी साड्या गावत्यात. मग माझ्या लक्षात आलं की हे सगळं फराळ नुसतं तेवढ्यासाठी नाईलाज झाला महाराज. आणि मग म्हणलो काय करायचं आहे? म्हणलो घेणार आहे. म्हणजे मग मलाही उत्सुकता होती, मी तिला सांगायला लागलो, अगं माझं प्रवचन इतकं छान झालं. तुमचं जाईल तिकडे छानच होतंय, मला सांगू नका, माझ्या कामाचं गडबड करा. मग महाराज मी गेलो. आता त्या काळ एक खूप महाराज खूप जीवनातली परिस्थिती बिकट त्या काळातली महाराज. आणि मग आम्ही खरेदीला गेलो महाराज. आमच्या गावकऱ्यांनी कुणी कुणी साड्या कशा कशा घेतल्या. दुकानात गेलो महाराज, अनुभवातलं सांगायला लागलोय. दुकानात गेल्यानंतर आता साड्या 4 घ्यायला लागत होत्या. भावाच्या बायकोला एक, माझ्या बायकोला एक, बहिणी 2 आहेत, एक कागल तालुक्यात आहे, करवीर तालुक्यात, दोघांनी 2 साड्या टोटल घ्यायला लागत. किती महाराज? 4. आता बजेटही नव्हतं आपलं. बघितलं साड्या, ते मी महाराजांच्या म्हणल्यावर आता ड्रेसवर त्यांना वाटलं मोठंच गिरायक आहे. साड्या 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 साड्या. मी म्हणलो ही नको. म्हणजे का? असली हाय. ही नको, असली हाय, असली हाय, असली हायच म्हणायचं, असली असली नाही असून दे म्हणलो. मग म्हणले हे कितीला आहे? तर म्हणले 200ला आहे. तर असून द्या म्हणलो, यातली हिरवी काढा, बाकीच्या 3 कलरच्या एका पिशवीत ठेवा आणि हिरवी मोठ्या खोक्यात घाला. म्हणलो का? ते गिरायक जरा मोठं आहे. त्या 3 साड्या एकात घातल्या महाराज आणि ती हिरवी एकात घातली. तो सगळा बाजार करत 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 घरी आलो. पुन्हा मुंबईत आलो. मुंबईत रेल्वेने इकडे 48 तासाचा प्रवास कोल्हापुरात होता. कोल्हापुरात घरी गेलो. घरी हुमऱ्यानं पाय टाकतो तर बायकोनी माझ्या कामाचं काय युद्ध नको. आज पाय ठेवल्यात महाराज. बॅग उघडली महाराज. जशी उत्सुकता असते बारक्या पोरांना काहीतरी गेल्यावर खायला जसं आणावं तेवढी उत्सुकता. कारण कुठली साडी? बनारसी. उघडली महाराज. उघडले ते हातात पहिल्या लागल्या. म्हणजे ही कुणाला? ही म्हणलो भाऊजला आणली. सांगितलं ही कुणाला? ही अक्काला आणली. थोरल्या बहिणीला. ही कुणाला? नानग्या. मला माझी कुठं आहे? तुझी भारीतली आहे म्हणलो. आता भारीतली म्हणल्यावर हातात दिला, खोका बघितल्यावर आनंद गगनात मावना. मग एवढ्या ग बसावं का नाही? तरी विचारते या कितीच्या? आता एक सांगू का तुम्हाला, थोडस खोटं बोललं तर चालतं यांच्या संग, नाही तर सगळा पगार सांगशील लय अवघड आलंय. मी सुद्धा पाकिट निम्म दडवूनच ठेवतोय. खरं सांगितलं की घोटाळा आहे. काय सांगायचं होतं मला? साडी काढली. ही कितीची? मी म्हणलो ही 500ची आहे. कुणाच्या? त्या. माझी कितीची आहे? तुझी 1,500ची आहे. तेवढ्यात न म्हणली एवढ्या लांब गेलं निदान 2,000ची तरी आणायची नाही का? याचं नाव आहे आशा. कितीही आणा एकाने म्हणली असती. माझा मालक गेला बिचारा प्रवचन करून आला, साडी आणली, आनंद पाहिजे. कितीही आणलं तरी कायम निराशा. त्याचं नाव आहे आशा. तुकोबांचं जीवन बघितलं तर तुकोबांच्या जीवनात आशा नव्हती. शिवाजी राजे माझे मित्र व्हावे. राजे मित्र झाले तर सोनं नाणं कपडा लागतात. तुकोबांच्या घरला पाठवून दिला. तुकोबांची स्वारी भंडार डोंगरावरून घरी यावी. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. घरात महाराज ते बायकोन राणी साहेबाचा पोशाख करावा, पोरांनी युवराजचे कपडे घालून बसावे, घरात सोनं नाणं भरावं महाराज आणि स्वारी घरात यावी. घरात वाकून बघावं, हे घर आपलं न बहुतेक गली चुकलं असं म्हणजे. त्या गलीनं वर गेले. बायकोनं ओळखलं महाराज मी माप आता नटलोय थडलोय, पण या ड्रेसमध्ये आपला नवरा जर आपला ओळखत नसेल तर हा पोशाख तरी काय कामाचा आहे. मी काढून टाकले सगळे. आपली रेग्युलरची साडी नेतेने पळत आडवी गेली. मालक घरी चला, आता तू माझी बायको आहेस, चल घरी. मग सांगितलं हे कोणी पाठवलंय? म्हणजे शिवाजीराजे मित्र आहेत ना, त्यांनी पाठवलंय. त्यांनी का लागलंच ते पोरानं कपडे ते सगळं सोनं नाणं राजाला पत्र पाठवलं. आम्ही तेने म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे, म्हणा विठ्ठल विठ्ठल
आम्ही केले सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी आम्ही देणे सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुकोबाने कागद घ्यावा आणि पत्र लिहावं राजना राजे आम्ही तेने सुखी व तेने आम्ही सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी येर तुमचे वित्त धन हे मज मूर्तिके समान तुकोबाने पत्र पाठवलं कंठी मिळवा तुळसी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणे मधही आस का तुकोबांच्या जीवनातली काय निवड झाली आशा नावाची पत्नी गेली होती लक्षात ठेवा जर तेवढं दिलं असतं आम्ही कीर्तनच केली नसती म्हणून तुकोबांच्या जीवनातला अहंकार नावाचा बाप मेला आणि मग आशा नावाची पत्नी मेली राहतात दोन लोभ नावाचा मुलगा आणि वासना नावाची आई हे दोन बघायचे आहेत मधल्या चालीच्या नंतर बाप मेला न काळता बाप मेला न काळता बाप मेला कळता बाप मेला कळता बाप मेला न काळता बाप मेला न काळता बाप मेला कळता बाप मेला कळता नवती संसाराची चिंता 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 विठू तुझे माझे राजा विठू तुझे माझे राजा नवती संसाराची चिंता नवती संसाराची चिंता नवती संसाराची चिंता नवती संसाराची चिंता विठू तुझे माझे राजा विठू तुझे माझे राजा नाही विठू तुझे माझे राजा विठू विठू तुझे माझे राज विठू एकदाच म्हणायचं
हा चाल बी होऊन दे. विठू विठू तुझे माझे राजा, विठू तुझे माझे राजा. आता म्हणलंय की हरी 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 विठू तुझे माझे राज्य, 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 तुझे माझे राज्य, तुझे माझे राज्य, विठू 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 तुझे माझे राज्य, नाही दुसऱ्याचे काज, नाही दुसऱ्याचे काज, नाही दुसऱ्याचे काज, नाही दुसऱ्याचे काज, विठू तुझे माझे राज्य, विठू तुझे माझे राज्य, विठू तुझे माझे राज्य, विठू तुझे माझे राज्य, नाही दुसऱ्याचे काज, नाही दुसऱ्याचे काज, नाही दुसऱ्याचे काज, नाही दुसऱ्याचे काज, विठू तुझे माझे राज्य, तुझे माझे राज्य, विठू तुझे माझे राज्य, विठू तुझे माझे राज्य. विठोबर कुमाई विठोबर कुमाई. बसलेल्याने जरा टाळ्या वाजवायच्या, जोरात टाळ्या वाजवायच्या, टाळ्या वाजवा, जोरात वाजवायच्या टाळ्या. कुमारी
मला तोंडाला मला 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 कोंढाले वरदे हरे विठ्ठल रे जाले कोंढाले कमलधारे विठ्ठल रे टाळ्या वाजवा टाळ्या तुम्ही तिकडे जायचं टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा बसलेल्याने घाम पुसून घ्या.
विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. याचं नाव होतं मधलं भजन. मधल्या भजनाला जोरात भजन करावं, इतकं भजन करावं महाराज. तुकोबांचं प्रमाण आहे, बेंबीचा देठ तुटे तेव्हा विठ्ठल भेटे. काय काय म्हणते? बेंबीचा देठ तुटे तेव्हा विठ्ठल. निदान तुटायचा राहून दे, निदान आज ताण तरी पडून दे की. तुकोबराई या बघत रे सांगतात, बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली. विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. अभंगाच्या पुढच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, पोर मेले बरे झाले. आता सांगायचं तुम्हाला, अहंकार नावाचा बाप मारलाय, आशा नावाची पत्नी मेली, लोभ नावाचा मुलगा तुकोबराय सांगतात माझ्या जीवनातला निघून गेला. कारण लोभ बायको बरोबर पोरगा ऐकत नाही. लोभ अनावर आहे. लोभ राजाला सुद्धा लोभ अनावर आहे. जगामध्ये सगळं जे चाललंय कशासाठी? लोभ आहे आपला. लोभ अनावर आहे. तुकोबांचं चरित्र जर सगळं जर हुडकून पाहिलं महाराज, तुकोबांच्या जीवनात कुठेही लोभ नाही. उदाहरण म्हणून सांगून जातो, सगळी महाराज देवाळ निघाला तुकोबांचं, सगळी इस्टेट सगळी तुकोबांनी वाटून टाकली. काही रोजगाराचं साधन राहिलं नाही. कधी भंडारा डोंगर गाठावं, कधी भामगिरी डोंगर गाठावं. पण बायकोनं सांगितलं तर, आईनं सांगितलं तर, अहो तो का काहीतरी काम करावं, काहीतरी काम कर, काहीतरी काम करावं. मग नोकरी तुकोबानं पकडावी. कोणती? एका शेतकऱ्याचं एक एकर शेत होतं, ते राखायला घेतलं. काय? शाळू राखायला घेतलं माझ्या तुकोबाने. आणि त्या शेतकऱ्याने सांगितलं, माझं 1 एकर रान आहे, या 1 एकरामध्ये बरोबर 40 पोती काय होत्यात? शाळू होत्यात. किती पोत? 40. तेव्हा तुम्ही राखायचं काम करा. तुकोबा म्हणले, राखल्याबद्दल पगार काय? म्हणजे 1 पोत तुम्हाला. कशाबद्दल? राखल्याबद्दल करार झाला. माझ्या तुकोबाने बघितलं, आता राखण करायचे म्हटल्यावर महाराज माझे तिथं काय केला? माळा 4 काम आणले, उभा केले, माळा बांधला आणि तुकोबा राखायला बसले. आता राखायला तुकोबा बसल्यात, पण तुकोबा जरी राखाय बसल्या तर देवाचं भजन काय तुकोबाने बंद केलं नाही. आवडे हे रूप रोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे माळ्यावर बसल्या तुकोबाने म्हणतात, सदा नाम घोष करो हरी कथा. माळ्यावर तुकोबा म्हणतात, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. काय करू म्हणजे देवाचा, पण आता काहीतरी नोकरी पकडाय पाहिजे. तुकोबा माळ्यावर बसलेत आणि मग तुकोबा बघायला आल्यात, पाखरं येत्यात, खात्यात आणि पाणी प्याय नदीला जात्यात. तुकोबाने गावात जावावं. गावातली गाडगी मडकी गोळा केली. प्रत्येकाला मागावं, गाडगा आहे का घरात? म्हणजे का मला पाहिजे. तुकोबाने जिथं ते शेत होतं ना, तिथं ती जागी पाण्यानं भरून बांधली. म्हणजे पाखरांना सांगितलं, इथंच खावा आणि इथंच पाणी प्या. काय तुकोबा असतील. आणि मग महाराज त्या मालक जो होता, त्या मालकाला कोणीतरी जाऊन सांगितलं, अरे त्या कशाला म्हणले तुकोबाना तुम्ही ते शेत राखाय दिले, नुसते पिश्या राहिल्या त्या पिश्या. आणि मग त्या मालकानं 5 पंच बसवले आणि फिरायत बसवली. तुकोबा शेत तुम्हाला मी राखाय दिलं का चाराय? मग आता काय? आता तुम्ही तुमच्या एवढं कर्ज आहे, तुम्ही हे कर्ज काय करायचं? तुम्ही कुठलंही आणून द्या, पण आम्हाला किती? 40 पोती जुंधळ तुम्ही द्यायचं. स्टॅम्प लिहिला. त्यातलं एकानं विचारलं, माझ्यासारख्या माणसानं पंचानं विचारलं, तुकोबा तुम्ही त्या माळ्यावर बसला तसा पाखरं राखण्यासाठी. पाखरं राखणदाराचं काम आहे पाखर राखणं. तुम्ही त्या पाखरांना मारलं का नाही सांगा. तुको म्हणले, काय करू? पाखरं यायची, खायची, जायची, ती नीटच नव्हती तर मी मारू कशाला? काय तुकोबांचं चरित्र बघावं महाराज. आणि मग त्या पिश्या नेल्या मळायला. काय? जुंधळ्याच्या त्या पिश्या नेल्या महाराज. 50 पोती जुंधळ झालं. किती पिश्या मळल्या तर जुंधळ 50. काय तुकोबांची कीर्ती असावी. आणि मग मालक खूप चांगला होता, त्यानं आपली 40 घेतली ठेवून, आणि राखल्याबद्दल ते 1 तुकोबांचं वेगळं. ही 10 तुकोबानं राखली म्हणून 10 ज्यादा ही तुकोबाला प्रेझेंट. काय अधिकार असावा. देणार आहे किती उदार. तुकोबांच्या घरात तुकोबा आले, भंडारा डोंगरावरून आले, तर बघितले तर ही 10 पोती जुंधळ आहेत.
राखल्याबद्दल हे काय 11वं आणि सांगितलं आता आणखीन कुठलं तरी कर्ज काढायला पाहिजे त्याच्या घरला मला 40 द्यायला पाहिजेत. लोकांनी सांगितलं महाराज चमत्कार झालाय 50 पोती झाल्यात. मग म्हणले कुणी मी नुसतं माळ्यावर बसायचं काम केलंय राखलंय माझ्या देवानं आणि तो देव कुठं आहे विठ्ठल जळीस्थळी भरला या अरे लागल तेवढं न्या. आता फुकटची म्हणल्यावर गर्दी जास्त कीर्तन सोडून इतकी गर्दी झाली महाराज ते सगळं जुंधळ महाराज घेऊन जावावं आणि ते एक जे पोत दिलेलं होतं महाराज त्यातलंही न्यावं त्यातलं थोडं बायकोनं काढून घ्यावं जणू काय आपल्या नवऱ्याचा पहिलाच पगार असा असं तुला वाटावं महाराज. आणि ते जुन्या काळात ते दळण होतं जात त्या जात्यावर बिचारी दळत होती महाराज. इतकी गर्दी कारण ती 10 पोती जुंधळ म्हणल्यावर कोणी वडावडी सांडासांडी झालेली. एक आजी काठी टेकत 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 तिथं आली. अरे तुका आलतो म्हणली मगाशी तुझ्या घरात पण एवढी गर्दी होती त्या गर्दीत आलो असतो तर राम नाम तवाच झाला असतं. मग माझ्यासाठी काय जुंधळ आहेत का नाही. तुकोबाने सगळं घर बघितलं. आजी तू खूप उशीर केलायस पण आत बायको दळत होती महाराज. ते दळत्याला सगळं पीठ भरलं आणि त्या आजीला घेतलं कारण लोभ नावाचा मुलगा तुको म्हणतात माझ्या जीवनातला गेला म्हणून. काय झालं जीवनातला आशा नावाची पत्नी संपुष्टात आली लोभ नावाचा मुलगा गेला आणि अभंगाची शेवटी सांगतात काय झालं माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता. आता माता शब्दात जन्माला घालणारी कोण आहे आई आहे. आईच्या पोटी आपण जन्म येतो तसा हा जीव सुद्धा जन्मदशेला येतो कशामुळं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे कळते का यम यम वापिस करून बाबून ते जनते ते कलेवरून तम तमेवती कोणते सदा तद्वा भाविता तेवी जितेने अवसरे जे आवडणी जीवेवर आहे त्याची मरणाची मेरे फारव लागे मरणीय जयाचे आठवे तो त्याची गती दिपावे म्हणून सदा स्मरावे मातीचे तुकोबाचं जीवन बघितलं तर तुकोबाच्या जीवनात ते वासना राहिलं जन्म घेणे लागे वासनाच तुकोबाच्या जीवनात मरण पावली होती महाराज. मला हेच सांगायचं तुकोबाच्या जीवनात सुद्धा काही प्रसंग आले नसतील का महाराज. खूप प्रसंग आले आणि मग एक सुंदर स्त्री तुकोबाच्या जीवनामध्ये आल्यानंतर तुकोबाने हात जोडलं पराव्या नारी माथा रुक्माई समान आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तुकोबांचा तो अधिकार होता महाराज. तिथले करी भलत्या परी परद्रव्य परणारी सांडुनी अभिलाषांतरी वर्ते व्यवहारी सुखरूप न करी दंभाचा सायास कळते का. म्हणून तुकोमध्ये सोने रुपया मूर्तिके समान त्यामध्ये सांगितलं विषाचं घर आहे आणि मग सांगितलं तुकोबाच्या जीवनातली काय गेली होती वासना आणि वासना गेल्यानंतर तुम्हाला जन्माला यावं लागणार नाही. मेल्यानंतर सुद्धा आपण 25 पाहुणं निवड ठेवतात पण आमची काय राहते माणसं म्हणतात 25 निवड ठेवलं पण कावळा शिवला नाही याची काय राहिली काहीतरी इच्छा राहते. आणि मग तुकोबा सांगतात बीज भाजून केलेला हे आम्हा जन्म मरण नाही जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग. तुका म्हणले आता मला जन्म मरण रहित अवस्थेपर्यंत पोचलो कशामुळं तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दीपाप पुण्यांगा. जन्मरहित अवस्थेपर्यंत पोचणे याचाच अर्थ यादसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतेने पावलं विसावा. मग उद्याचा तो प्रसंग आहे तुकोबांच्या घरी उद्या देव येणार आहे आणि मग अंत काळी विठो अमासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुकोबा. मग तुकोबांच्या घरला पाठीमागच्या एकादशीच्या दशमीच्या दिवशी तुकोबाच्या घरला देव आले होते. आजी घराशी पाहुणे आले ऋषिकेशी काय करू उपचार खोप मोडकी दरदर दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्याने. मग सांगितलं तुकोबा ज्या कार्यासाठी तुम्ही आला होतात ना ते कार्य आता पूर्णत्वाला आलंय तुमचा आता गाथा लिहून झालाय. तुम्ही पाठीमाल्या अवतारातले कोण नामदेवराय या अवतारातलं तुमचं येण्याचं प्रयोजन संपलंय. मग आता मी काय करतो प्रयाण काली देवे विमान पाठवले कलीच्या काली माझे अद्भुत बघिले मानव देह घेऊन निजधामा गेले. ते तुकोबा धन्य आहे लक्षात ठेवा. का संतांचे चरित्र आपण वाचत आहे का बिजोत्सव सोहळा साजरा करायचा आहे. मग त्या संत महात्म्यांचं ते चरित्र त्यांनी केलं ना आपण त्यांच्या वाटणं जायचं आहे. त्याने जे पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही मार्ग दावून गेले आधी दयाने दे संत ते. म्हणून काही काम नाही म्हणून हा उत्सव नाही काहीतरी गुण तुकोबांचा आमच्या अंगात उतरावं तर ते बीज आहे महाराज. काहीतरी गुण तुकोबांच्या जीवनात म्हणजे वैराग्याचा महामेरू होते.
तुकोबांचं मी काय 100% गुण घ्या असं मी म्हणणार नाही, पण तुकोबांचं एक 5-10% तरी गुण जीवनात घेतलं असताना तर मग सांगितलं. तुकाराम म्हणजे कोण आहेत? मग तुकिता तुलनेसी पुढे म्हणले तुकाराम. जर त्यांचं 5% जर गुण घेतलं असता तर मग नाव येतं तुकाराम. तूच राम आहेस, कळते का बघा. म्हणून त्या तुकोबांचं जीवनात जीवन जगत असताना थोडंफार गुण तुम्ही घ्या, एवढीच या ठिकाणी सगळ्या श्रोत्यांच्या चरणावर मी प्रार्थना ठेवून जातो. आणि मग इथे अवस्था जर झाली तुम्हाला जन्माला यावं लागणार नाही. मग जन्माचं एकच सार्थ आहे, येण्याचे की शरीरा येणे जाणे सरे किंबहुना येरजारी चिरापडे हे जी देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. जन्म मरण रहित अवस्थेवर पोहोचण्यासाठी हा सगळा जीवनाचा प्रवास असा असावा. जन्माला यायचं एवढं सोपं नाही, कळते का बघा. जन्म चुकवण्यासाठी प्रयत्न करा, मरण चुकवण्यासाठी प्रयत्न करू नका. आमचं प्रयत्न मरण चुकवण्यासाठी आहे. काय चुकवण्यासाठी? माणसं मुठमुठभर गोळ्या खात्यात, काय म्हणून? रक्त पातळाची वेगळी, बीपीची वेगळी, शुगरची वेगळी, ह्याची मुठभर गोळ्या काय चुकवायला? मरण चुकवायला गोळ्या आहेत. मरण चुकवण्यासाठी गोळ्या खाऊ नका, जन्म चुकवण्यासाठी महाराज देवाची भक्ती करा. एवढंच या ठिकाणी सांगूया. झाली सेवा दे आमचे प्राणप्रिय सद्गुरू तात्यासाहेब आबासाहेब वास्कर महाराज आबांच्या चरणावर. आरेगाव मध्ये होते आमचे महाराज ब्रह्मचारी वैकुंठ निवासी दिनकर दादा महाराज वरोटे राहणार आरे. त्या महाराजांच्या संगतीमध्ये आपण गेलो म्हणून मी महाराज झालो. महाराज म्हणून त्या महाराजांच्या चरणावरची सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो.